भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण 48 तासामध्ये अत्यंत प्रगल्भ भूमिका घेतली आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. त्यांनी अजितदादा हे आपल्या जवळचे होते हे दाखवायला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने यात कुठेही मध्ये न करता सर्वात पहिलं विधान हे पवार साहेबांकडून जेव्हा आलं की या संदर्भात कोणताही घातपात नाही. मला प्रसन्न हेही नमूद करायचं आहे की पवारांना पुतण्या म्हणून जे काय अजितदादांबद्दल प्रेम असेल तितकंच त्यांना बारामती या शहराबद्दल आहे. आणि अशा प्रकारचा मोठा नेता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याचं कायम भान बाळगत असतो. म्हणून त्यांनी समोर येऊन ते विधान केलं. ते विधान करताना त्यांनी हेही सांगितलं की मला प्रेस समोर यायची आज इच्छा नव्हती, तयारी नव्हती, पण मी हे विधान या पार्श्वभूमीवर करतोय. आता त्यातही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आधीच एखादं विधान करून टाकलं नाही. उलट पक्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणा या संदर्भात कसा तपास करतायत तो तपास आता AAIIB कडे दिला गेलेला आहे. त्याबद्दलची माहिती समोर येते. भारतीय जनता पक्ष यामध्ये सध्या कोणतीही भूमिका घेत नाही आणि आत्ताच्या स्थितीला खरं तर असा प्रगल्भपणा दाखवणं हे इन अ वे योग्य आहे. मुद्दे असे आहेत की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या बाजूला जायचं का त्या बाजूला म्हणजे वैचारिक बाबतीत याचा निर्णय होत नाहीये, तिथे भारतीय जनता पक्षाने अचानक या गोष्टीत उडी मारणं हे अप्रस्तुत पण ठरलं असतं. बरोबर. आणि भारतीय जनता पक्ष हा किती विस्तारवादी आहे हे जे आपण वारंवार सांगत असतो त्या सगळ्या आपल्या आरोपांना बळ मिळालं असतं. भारतीय जनता पक्ष अत्यंत कॅल्क्युलेटेड रित्या सध्या शांत आहे. तीच कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाकडून अपेक्षा पण असली पाहिजे.